एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार. खडसे भाजपमध्ये परतणार. एबीपी माझाला दिली एक्सक्लुसिव्ह माहिती. राज्यातला काँग्रेसचा बडा नेता आणि काही आमदार आपल्या संपर्कात. मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थानी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत वक्तव्य. राज्यामध्ये पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच. त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये. संजय राऊतांचं वक्तव्य. तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं. विश्वजीत कदमांचं चॅलेंज. संजय राऊतांच्या आरोपाची काँग्रेसकडून गंभीर दखल. व्यक्तिगत आरोप योग्य नाही. रमेश चेन्नीथला यांचं प्रत्युत्तर. सांगलीची जागा काँग्रेसचीच. सांगलीमधून लढण्यासाठी आम्ही सक्षम. विश्वजीत कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान. महाविकास आघाडीमध्ये भिवंडीचा तिढा वाढला. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज. दयानंद चोरगे बंडखोरीच्या तयारीत. वरून आदेश आला तरी काम करणार नाही. बैठकीत निर्धार. संभाजीनगरवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. संभाजीनगर भाजपचीच. कोर कमिटी बैठकीत निर्धार. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर. महायुतीमधले सर्व घटक पक्ष श्रीकांत यांना निवडून आणतील. फडणवीसांचं वक्तव्य. नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती. सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता. आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा. राज ठाकरेंनी लवकर महायुतीमध्ये यावं. शिरसाट यांची प्रतिक्रिया. लासलगावमध्ये कांदा आणि अन्य शेतमालाचे लिलाव आजही ठप्प. तब्बल 3 कोटींची उलाढाल थंडावली. इंडिगोची नाशिक ते नवी दिल्ली थेट विमान सेवा 1 मे पासून सुरू होणार. 2 तासात दिल्ली गाठता येणार. लखनौ आग्रा एक्सप्रेस वेवर उतरली भारतीय वायुदलाची लढाऊ विमानं. एअर स्ट्रिपची सज्जता तपासण्यासाठी वायुदलाचा उपक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.